प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार। आज एक खुशखबरी दे रहा हूं आपको। प्राकृतिक आपदाओं के कारण फसलों के नुकसान पर अपने प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना बनाई, लेकिन दो नुकसान इसमें कवर नहीं थे जिसकी लंबे समय से आप मांग कर रहे थे। एक, जंगली जानवरों से होने वाला नुकसान, और दूसरे, अतिवृष्टि के कारण, बाढ़ या जल भराव के कारण फसलों को होने वाला नुकसान। अब मैं आपको प्रसन्नता के साथ ये सूचना दे रहा हूं कि ये दोनों नुकसान भी फसल बीमा योजना में कवर कर लिए गए हैं। जंगली जानवर अगर फसलों को नुकसान करते हैं तो भी नुकसान की भरपाई होगी, और जल भराव के कारण भी अगर फसल खराब होती है तो भी नुकसान की भरपाई होगी। प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद। अब देर मत कीजिए, जल्दी अपनी फसल का बीमा करवाइए। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, केंद्रीय कृषी मंत्री यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। दोन मोठे निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत आणि उद्यापासून पैसे मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, कोणते मोठे दोन निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि कोणती मोठी घोषणा ही केलेली आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे नेमके काय म्हणाले आहेत तुम्ही इथे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजे ते नेमके काय म्हणाले तुम्ही इथे बघू शकता। आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे। आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजना ही तयार केलेली आहे। तथापि तुम्ही बऱ्याच काळापासून मागणी करत असलेल्या दोन नुकसानांची भरपाई आता यात करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी जी काही भरपाई ती भरपाई करण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना ही तयार केलेली होती आणि याच्यामध्ये दोन योजना ह्या समाविष्ट केलेल्या नव्हत्या। याच्यामध्ये नुकसान भरपाईसाठी जे काही दोन नुकसान भरपाई होत्या त्या समाविष्ट केलेल्या नव्हत्या। त्या नुकसान भरपाई आता याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। मग त्या कोणत्या नुकसान भरपाई आहेत ते आता आपण इथे बघू शकता। पहिली म्हणजे वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जे काही वन्य प्राणी असतात ते वन्य प्राणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करत असतात आणि या नुकसानाचा मोबदला मिळण्यासाठी आता केंद्र सरकारकडून हे एक मोठं पाऊल उचललेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता। दुसरी म्हणजे अतिवृष्टीमुळे पूर किंवा पाणी साचल्याने पिकांचे नुकसान। म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर अतिवृष्टीमुळे पूर किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी साचलेलं असेल तर त्या पिकाचे जे काही नुकसान होत होतं त्याची भरपाई मिळत नव्हती। आता इथून पुढे जे काही वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेले असेल किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी साचून नुकसान झालेलं असेल तर या दोन्हीची सुद्धा नुकसान भरपाई आता तुम्हाला मिळणार आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। आता मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की हे दोन्ही नुकसान पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाईल आणि पाणी साचलेल्या नुकसानीची सुद्धा भरपाई केली जाते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही। तुमच्या शेतामध्ये जर का वन्य प्राण्याने नुकसान केलं असेल किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी साचून नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जी काही नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई आता केंद्र सरकार हे देणार आहे आणि पंतप्रधान पीक विमा या योजनेअंतर्गत हे नुकसान इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे कृषी मंत्री नेमके काय म्हणाले तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।